कंटिन्यू 20 तास शूट करून पाय माझे अक्षरशः मेले. आज होतं माझं शॉर्ट फिल्मचं शूटिंग, त्यासाठी मी आले होते कोल्हापूरमध्ये. हे आहे माझं मंगळसूत्र. नाही, तुम्ही विचार करताय तसं काहीच नाहीये, फक्त कॅरेक्टर काहीसं तसं आहे. मी फक्त लिप बाम अप्लाय केलाय कारण का नो मेकअप लुक होता. तो ऊपर से कलाकारी क्यों दिखा रहे हो. मस्ती करते, कलाकारी वगैरे काहीच नाही. ते मला कुंकू लावून देत होते कारण का जर मी लावलं असतं तर अख्खं कपाळ भरून घेतलं असतं. डोळ्यातली झोप लपवण्यासाठी थोडंसं काजळ अप्लाय केलं कारण का मॅडमला रात्रीची गप झोप येत नाही ना. लिटरली अंगावरती साडी कोंबली आहे. यस, मी अर्धा तास लावून ही अशी साडी नेसली आहे. सिरियसली. आता मला माहिती आहे मला साडी नेसता नाही येत, कमेंट करून सांगायची गरज नाहीये. ओके, मला हा लुक काय फारसा नाही आवडला, पण लोकेशन खूप सुंदर होतं. नंतर कपाळावरचं कुंकू टोचत होतं. ड्रामा कमी पडला होता, त्यानंतर एवढे सारे काटे हातात घुसून घेतले. आजच संपवायचं होतं, सो टाइम अजिबात नव्हता. तरी सुद्धा मी वेळ काढून रील सुद्धा बनवलं आणि ब्लॉगिंगसाठी फुटेज सुद्धा घेतलं कारण का तुम्ही जे माझ्यासाठी एवढं प्रेम दाखवता ना, तर मी एवढंसं करूच शकते. या अवतारामध्ये कदाचित माझ्या घरचे मला ओळखणार नाही, स्टील तुम्ही ओळखलं यार. संध्याकाळ झाली तरी आमचं परत शूट बाकी राहिलं होतं आणि जे वाटलं तेच झालं. रात्री झाली तरी सुद्धा शूट उरकलं नाही. पहाटे 5ला उठले होते आणि ऑलमोस्ट 1-2च्या आसपास पॅकअप झालं होतं. साधारण 20 तास मी हे सगळं शूट केलं आणि पाय माझे लिटरली मेले होते. बस डन. ती लेट झालं तरी शूट आजच संपलं पाहिजे होतं कारण का नाईटला मला ट्रॅव्हल करून उद्या नेक्स्ट डे परत शूट होतं, ते पण पुण्यामध्ये. फक्त चेहऱ्याच्या स्किनची नाही तर पायाच्या पण स्किनची काळजी घेत जा. थांबा मी सांगते तुम्हाला. सोल स्किन फूड पिलिंग मास्क, ग्लायकोलिक, लॅक्टिक, सॅलिसिस ऍसिड असे पॉवरफुल कॉम्बिनेशन कंटेंट यात आहेत जे की हेल्प करतात डेड स्किन टॅन रिमूव्ह करायला. एकदम सोपं आहे. सॉक्स सारखं वेअर करायचं, 2 तास तसंच राहू द्यायचं. त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर डेड स्किन ऑटोमॅटिकली रिमूव्ह होते. यूज केल्यानंतर एकदम स्मूथ बेबी सॉफ्ट फिट पाय होऊन जातात आणि अजिबात त्रास सुद्धा होत नाही. हे प्रोडक्ट अवेलेबल आहे ऑन Amazon अँड फ्लिपकार्ट. अदरवाइज प्रोडक्ट लिंक इन माय बायो. जस्ट चेक इट. याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे.